जय भीम, नमो बुद्धाय. मी बी आनंद. स्वागत आहे सर्वांचं बहुजन डायरी दिनविशेषमध्ये. आज 29 एप्रिल. आज आपण बोलणार आहोत एका थोर व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांनी बौद्ध धम्माला जगभरात नवसंजीवनी दिली आणि बोधगयेच्या महाबोधी विहाराला मुक्त करण्याचा लढा सुरू केला. होय मित्रांनो, ते म्हणजे अनागरिक धम्मपाल. त्यांचा आज स्मृतिदिन साजरा करताना चला आपण जाणून घेऊया त्यांचे खरे नाव, त्यांचे योगदान आणि आजच्या महाबोधी मुक्ती आंदोलनाला त्यांच्याशी असलेला संबंध. चला थोडक्यात जाणून घेऊया. सर्वप्रथम अनागरिक धम्मपाल यांचे खरे नाव होते डेव्हिड हेवावितरणे. होय, 17 सप्टेंबर 1864 रोजी श्रीलंकेमध्ये एका श्रीमंत व्यापारी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पण त्यांना ख्रिश्चन शाळांचा आणि परदेशी शासनाचा तिटकारा होता. म्हणून त्यांनी बौद्ध विद्वान भदंत हिव कडुवे श्री सुमंगल यांच्याकडून पाली भाषा आणि बौद्ध धम्म शिकला. त्यांनी आपले नाव बदलून अनागरिक धम्मपाल ठेवले, म्हणजे सांसारिक बंधनापासून मुक्त. त्यांनी बौद्ध धम्माचा प्रसार आशिया, युरोप आणि अमेरिकेत केला. 1893 मध्ये शिकागोच्या विश्व धर्म परिषदेत त्यांनी बौद्ध धम्माचे प्रतिनिधित्व केले आणि स्वामी विवेकानंदांना बोलण्याची संधी दिली. त्यांचा ध्यास होता भारतात शतकानुशतके लुप्त झालेला बौद्ध धम्माला पुन्हा नवसंजीवनी देणे. चला आता बोलूया त्यांच्या सर्वात मोठ्या योगदानाबद्दल. 1891 मध्ये अनागरिक धम्मपाल यांनी महाबोधी सोसायटीची स्थापना केली, ज्याचे मुख्यालय आता कोलकात्यात आहे. या संस्थेचा उद्देश होता बौद्ध तीर्थस्थळांचे संरक्षण करणे, धर्माचा प्रसार करणे. जेव्हा ते बौद्धगयेला गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की महाबोधी विहार हे हिंदू महंतांच्या ताब्यात आहे आणि बौद्धांना तिथे प्रवेश नाही. हे पाहून त्यांनी ठरवलं की बौद्ध धम्मांच्या हाती हे महाविहार गेलंच पाहिजे आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं. जागतिक बौद्ध समुदायाला त्यांनी एकत्र आणलं, कायदेशीर लढा दिला. याच आंदोलनामुळे 1949 मध्ये बोधगया मंदिर कायदा अस्तित्वात आला, ज्याने मंदिर व्यवस्थापन समितीत बौद्धांना स्थान मिळाले. धम्मपाल यांनी सारनाथ येथे विहार बांधले, शाळा, रुग्णालय उभारली आणि बौद्ध धम्माला नवे बळ दिले. मित्रांनो, हा लढा अजूनही संपलेला नाहीये. आजही महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू आहे. बौद्ध समुदायाची मागणी आहे की मंदिर पूर्णपणे बौद्धांच्या नियंत्रणाखाली यावे आणि तिथल्या हिंदूंना हिंदू प्रथा जशी की शिवलिंग आहे, वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्त्या आहेत, त्या तिथून निघाव्यात. अनागरिक धम्मपाल यांनी 1851 मध्ये जी चेतना जागवली ती आजही या आंदोलनाला प्रेरणा देत आहे. 1931 मध्ये ते भिक्खू बनले आणि 29 एप्रिल 1933 रोजी त्यांचे निधन झाले. पण त्यांचा वारसा आपल्यात अजूनही जिवंत आहे. मित्रांनो, अनागरिक धम्मपाल हे खरे क्रांतिकारी होते. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन करूया आणि त्यांचा अहिंसेचा बुद्धीचा मार्ग अवलंबूया. बुद्धं शरणं गच्छामि. जय भीम, नमो बुद्धाय. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. टेक केअर.